सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राज्य पातळीवरती परस्परांचे स्पर्धक असलेले युती आणि आघाडी असाच जोरदार संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये युती आणि आघाडी असा संघर्ष होताना नेत्यांच्या गर्दीमुळे काही ठिकाणी स्थानिक विकास आघाड्या देखील उदयाला येण्याची शक्यता आहे. आता आपण ह्यातल्या सांख्यिकी दृष्टिकोनातनं पहिल्यांदा माहिती बघू की सांगली जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे गट म्हणजे 61 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत. तर पंचायत समितीचे गण हे एकूण 122 आहेत. याचा अर्थ सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येण्यासाठी म्हणून किमान 31 जागा ही मॅजिक फिगर ठरणार आहे. अर्थात ह्या 31 जागा मिळवताना ही निवडणूक ही मिनी मंत्रालयाची आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हटलं जातं. पण या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपसुकच नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली जाते. आता आटपाडी तालुक्यामध्ये 4 गट म्हणजे 4 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ तर 8 पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती. खानापूर विटा खानापूर विटा इथं 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती. कडेगाव तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती. तासगाव तालुक्यामध्ये 6 गट आणि 12 गण. कवटेमंकाळ तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती. पलूस तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद आणि 8 गण. वाळवा तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत तर 22 पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. शिराळा तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषदेचे तर पंचायत समितीचे 8 मतदारसंघ आहेत. मिरज तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 11 गट आणि 22 गण आहेत. म्हणजे अशी एकूण सांगली जिल्ह्यामध्ये 61 गट म्हणजे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आणि 122 पंचायत समिती गण मतदारसंघ आहेत. तेव्हाची सीमारेषा निश्चित झालेली आहे. आणि आता ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही आकडेवारी बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की वाळवा आणि मिरज तालुक्यामध्ये 11 असे 22 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत. आता ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या गट आणि गणांची आकडेवारी आपण बघितली त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये ज्या नगरपालिका आहेत त्यामध्ये मुख्य सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही महानगरपालिका आहे. आणि विटा आष्टा तासगाव इस्लामपूर आणि पलूस अशा 5 नगरपालिका आहेत. तर जत कडेगाव शिराळा आणि कवटेमंकाळ ह्या 4 नगरपंचायती आहेत. त्यामुळे ह्या जिल्ह्याचा नेता कोण याचं उत्तर मिळताना सांगली जिल्हा परिषदेवरती सत्ता कोणाची, सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती सत्ता कोणाची ह्या 3 प्रश्नांच्या उत्तरावरती जिल्ह्याचा नेता कोण याचा निर्णय साधारणपणे होत असतो. या घडीला जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांचं ह्या बँकेमध्ये वर्चस्व आहे. तर उर्वरित 2 संस्थांच्या आता निवडणुका होणार आहेत. आता या निवडणुकीसाठी आपण नेत्यांची बेंच स्ट्रेंथ जर बघितली तर युतीकडे सुधीर गाडगे, सुधीर खाडे आणि गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख हे अनुक्रमे सांगली मिरज जत आणि शिराळ्याचे आमदार आहेत. तर अजित पवार गटाचे विधान परिषदेचे सदस्य आमदार इद्रिस नायकोडे आहेत. त्यानंतर भाजपचे सदाभाऊ खोत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडे खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर आहेत. म्हणजे बेंच स्ट्रेंथचा जर विचार केला तर या घडीला युतीकडे निवडून आलेले 5 आणि विधान परिषदेचे 2 असं 7 सदस्यांचं संख्याबळ आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार केला तर इस्लामपूर मतदारसंघातनं आमदार जयंत पाटील हे प्रतिनिधित्व करतात. तर तासगावला आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील हे नेतृत्व करत आहेत.
तर सांगलीचे खासदार विशाल पाटील हे एक अपक्ष पण काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत, अशी ही बेंच स्ट्रेंथ आहे. पण अलीकडच्या काळामध्ये युतीकडे शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रनाथ देशमुख अशासारखे नेते हे अजित पवार गटामध्ये दाखल झालेले आहेत. या नेत्यांना अजित पवार गटामध्ये आणण्यामध्ये अर्थातच निशिकांत पाटील यांचा निर्णायक अशा प्रकारचा वाटा होता. त्याचबरोबर आणखीन आवक युतीकडे सुरू आहे. इस्लामपूरमध्ये ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि युतीकडे सातत्यानं आवक सुरू आहे. म्हणजे वसंतदादांची नातसून आणि मदन पाटलांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील, उद्धव ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार पाटील, त्याचबरोबर काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी युतीतल्या घटक पक्षांना जवळ केलेला आहे. त्यामुळे युतीकडचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की नेत्यांची आवक आणि राज्य आणि केंद्रामध्ये असणारे डबल इंजिनचं सरकार याचा आधार घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनाही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे सकृत दर्शनी जे चित्र आहे ते युतीविरुद्ध आघाडी असं राहील. पण एकूण चित्र लक्षात घेता या घडलं तरी जत आणि खास करून खानापूर आटपाडी या भागामध्ये एरवी एकमेकाविरुद्ध लढणारे युतीच्या नावाखाली एकत्र असल्यामुळे काही ठिकाणी नेत्यांच्या मतभेदामुळे तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मतभेदामुळे स्थानिक आघाड्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अर्थात या प्रकारची आवक सुरू असली तरी युतीच्या कारभारावरती नाराजी संघटित करून काँग्रेस राष्ट्रवादीचे हे जे 3 प्रमुख नेते आहेत म्हणजे खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी कार्यकर्त्यांना रिचार्ज करायला सुरुवात केलेली आहे. अर्थात युती आणि आघाडी दोन्हीकडच्या नेत्यांनी आपल्या संपर्क मोहिमेमध्ये जोरदार अशा प्रकारची संपर्क मोहीम या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू केलेली आहे. आता आणखीन एक गमतीचा भाग असा आहे की जिल्हा पातळीवरची ही निवडणूक लढवताना बहुतेक सगळ्या पक्षांची जिल्हा पातळीवरची जी अध्यक्षपदं आहेत ती वाळवा तालुक्यामध्ये एकवटलेली आहेत. म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष हे कासेगावचे देवराज पाटील आहेत. अजितदादा पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष हे इस्लामपूरचे निशिकांत पाटील आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे पेठ मतदारसंघामध्ये कार्यरत असलेले सम्राट महाडिक हे तिथून नेतृत्व करतायत. तर वाळव्याचे गौरव नायकवडी हे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत. त्यामुळे खास करून इस्लामपूर मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. बारकाईनं बघितलं तर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखानदारीवरती काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. तर राज्य आणि केंद्रातली सत्ता असणं डबल इंजिन सरकार हा युतीचा प्लस पॉइंट आहे. अर्थात प्रत्येक निवडणूक ही 2020 सामन्यासारखी तिचं आधी भाकीत करता येत नाही. कुठल्या चेंडूवरती कुठली निवडणूक कशी फिरेल याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही. म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यासमोर मतभेद टाळा हा मुद्दा सांगताना एक गोष्ट सांगायची. ती गोष्ट अशी की एका माणसाला 2 बायका होत्या आणि मग ह्या 2 बायकांच्या मध्ये सवतींच्या मध्ये कायम भांडणं सुरू असायची आणि ते एकमेकीला असं म्हणायचे की मी तुला विधवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एकदा भांडणाच्या भरात एक सवत त्यातली उठते आणि नवऱ्याच्या डोक्यात दगड घालते. परिणामी दोघीही विधवा होतात. ही गोष्ट सांगून पतंगराव कदम साहेब असं म्हणायचे की असे नवऱ्याच्या डोक्यात दगड घालण्या इतपत आपण मतभेद करू नयेत. अर्थात अशा प्रकारची जी शक्यता आहे डोक्यात दगड घालण्याच्या प्रकाराची ते दोन्ही बाजूंना ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. पण एक गोष्ट नक्की की सांगली जिल्हा परिषदेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागणार आहे आणि बहुमताचा 31 हा आकडा गाठण्यासाठी सगळ्याच नेत्यांची
मोठी दमछाक होणार. अर्थात अजून चित्र स्पष्ट होण्यासाठी काही दिवस जावे लागतील, पण राज्य पातळीवरच्या प्रमाणेच सांगली जिल्हा परिषदेच्या आणि सांगली जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीने रंगणार यात शंका नाही.